आदिलशाही निजामशाहीचे अंकित असलेले सरदार महाराजांचा राजा समजतच नव्हते. इतर शाह्यांबरोबर तह करार करता येत नव्हते. महसुली व्यवस्थेत नियम कायदे आणता येत नव्हते. आणि सगळ्यात महत्वाचं, इथल्या रयतेला राजा हवा होता. इथल्या रयतेला स्वतःचं राज्य हवं होतं. आणि सगळ्यात गोष्ट महत्वाची, महाराजांनी सांगितलं होतं, सैन्य राजासाठी नव्हे, सैन्य राज्यासाठी लढलं पाहिजे. मी आज आहे, कदाचित मी उद्या नसेन, पण राज्य राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी या रयतेला एक अधिष्ठान निर्माण करून ठेवलं पाहिजे. आणि तेच अधिष्ठान महाराजांनी राज्याभिषेकाच्या रूपाने साकारलं. रत्नजडित 32 मणी सुवर्ण सिंहासन. महाराजांना हे माहिती होत, न्यायासना पाठीमागं सिंहासन आणि सिंहासना पाठीमागं धर्मासन उभा राहिल्याशिवाय राजाची आणि राज्याची प्रगती होत नाही. आणि म्हणूनच महाराजांनी हा राज्याभिषेक घोषित केला, ठरलं. पण स्वराज्याची राजधानी तख्तास जागा कोण? आणि महाराजांनी सांगितलं, दुर्ग दुर्ग दुर्गम दुर्गेश्वर रायगड.